भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडे IPL मध्ये मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। मुंबईला 5 वेळा IPLचे जेतेपद देणाऱ्या रोहित शर्माकडून कर्णधारपद काढत हार्दिकला कर्णधार केल्याने क्रिकेट प्रेमींनी नाराजी व्यक्त केली। असे असले तरी हार्दिक पांड्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या बातमीमुळे हार्दिकला कर्णधार करण्याचा निर्णय मुंबई इंडियन्स संघ मालकांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे। पण नेमकी ही बातमी काय हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी वैभव पाटील, माय महानगरमध्ये आपलं स्वागत। मुंबई इंडियन्स संघाचा नव्याने कर्णधार झालेला हार्दिक पांड्या IPL 2024च्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे। हार्दिकच्या गोट्याला गंभीर दुखापत झाली आहे। त्याची दुखापत गंभीर असून IPL पूर्वी तो फिट होणं कठीण आहे। त्यामुळेच त्याला IPLच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे। थेट कर्णधारालाच IPLच्या सामन्यापासून दूर राहावे लागणार असल्याने मुंबई इंडियन्स संघाला मोठा झटका बसणार आहे। हार्दिक पांड्याबाबत एक रिपोर्ट समोर आला होता। या रिपोर्टमध्येही दुखापतीमुळे हार्दिक पांड्या IPL खेळू शकणार नाही असा दावा करण्यात आला होता। एवढंच नव्हे तर आजारपणात बराच काळ जाणार असल्याने क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तो खेळणार नसल्याचं या रिपोर्ट्समध्ये म्हटलं आहे। हार्दिकला बरे होण्यासाठी जवळपास 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागणार असल्याचंही या रिपोर्टमध्ये स्पष्ट करण्यात आलं होतं। दरम्यान हार्दिक पांड्या अफगाणिस्तानच्या सिरीजसाठी फिट राहणार नाही असं सांगितलं जात होतं। मात्र BCCI किंवा मुंबई इंडियन्स कडून हार्दिक पांड्याच्या फिटनेसबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। शिवाय दुखापतीबाबतही अपडेट देण्यात आलेली नाही। आता जाणून घेऊयात हार्दिकला ही दुखापत नेमकी कधी झाली होती। वन डे वर्ल्ड कप 2023 मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळताना हार्दिक पांड्याला दुखापत झाली होती। एक चेंडू रोखण्याच्या नादात त्याच्या पायाच्या गोटाला मोठी दुखापत झाली। तेव्हापासून तो वर्ल्ड कप पासून दूर आहे। त्याला मध्येच वर्ल्ड कप सोडावा लागला होता। सध्या त्याची दुखापत भरून निघत आहे। मात्र कितपत दुखापत भरून निघत आहे याची माहिती देण्यात आलेली नाही। दुखापतीमुळे हार्दिक IPL न खेळल्यास दुसरा कर्णधार कोण होणार हे सुद्धा जाणून घेऊया। हार्दिक पांड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद देण्यात आलं होतं। IPL 2024च्या आधी झालेल्या खेळाडूंच्या लिलावावेळी हार्दिकने गुजरात टायटन्स सोडलं होतं। त्यानंतर मुंबई इंडियन्सने हार्दिकला आपल्या संघात घेत मुंबईचं कर्णधारही केलं। मात्र सध्या हार्दिकच फिट नाहीये, त्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद कोण सांभाळणार हा प्रश्न आहे। कर्णधार पदाची सूत्रे पुन्हा एकदा रोहित शर्माकडे दिली जाणार का अशी चर्चा आता होत आहे। मात्र आता हार्दिक दुखापतीमुळे ग्रस्त असल्यामुळे रोहित शर्मा पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या IPL संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahanagar.com लॉग इन करा। आमचं फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, ट्विटर पेज लाईक करा। माय महानगर लाईव्ह या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।